आज आपण घेवड्याच्या कोवळ्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्याच्यासाठी घेवड्याच्या कोवळ्या शेंगा अशा मस्तपैकी खुडून घ्यायच्या हाताने। कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे, 2 मोठे कांदे चिरून टाकायचे, हळद घालायची अर्धा चमचा। हळद घातल्यानंतर गरम मसाला अर्धा चमचा घालायचा। त्याच्यानंतर शेंगा खुडून टाकलेल्या आपल्या चांगल्या तेलामध्ये भाजून घ्यायच्या 1-2 मिनटं। शेंगा चांगल्या भाजून झाल्या की आता त्याच्यामध्ये घरातीलच कांदा लसूण मसाला 2 चमचे घालायचा आहे। त्याच्यानंतर कारळ्याचं कूट, आपण जे कारळ्याची चटणी करतो ते सुद्धा घातली तरी चालेल, ती 1 चमचा घालायची। चवीपुरतं मीठ घालायचं, शेंगदाण्याचं कूट घालायचं 2 चमचे आणि मस्त हलवून घ्यायचं 1-2 मिनटं। छान असं हलवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी। पाणी घातल्यानंतर झाकून ठेवायचं 2 ते 3 मिनटं। झाकण काढून पुन्हा एकदा भाजी चांगली हलवून घ्यायची। मस्त अशी